नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्याच्या समस्या कधी दूर होणार? देशाला स्वातंत्र्य मिळून 7 दशकापेक्षा अधिक कालावधी उलटला असता तरी देखील जिल्ह्यात आधी सातपुड्याच्या दुर्गम भागात आरोग्याच्या सेवा पोचलेला नाही. गरोदर मातांची प्रसूती घरीच करून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरक्षित मातृत्वासाठी राज्य शासनाकडून 5 योजना चालवल्या जात असतात. या योजनेसाठी गेल्या 1.5 वर्षात तब्बल 771 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. मात्र प्रत्यक्ष आजही दुर्गम भागात आरोग्याच्या सेवा पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाही आहे. तर हा निधी गेला कुठे असा प्रश्न उपस्थित अनेक वेळा उशिरा येतो. रस्ते नाहीत, 108च्या रुग्णवाहिका या भागात येत नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकाही पाड्यांपर्यंत पोहोचणे अशक्य. अशा परिस्थितीत दिव्य मराठीने ही केलेली बातमी म्हणजे ही खरीखुरी वस्तुस्थिती आणि खराखुरा ग्राउंड रिपोर्ट. अनेक माता सरकारी रुग्णालयांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, अनेक बालकांची जन्म प्रमाणपत्र निघत नाहीत आणि अनेक योजनाही फक्त कागदावर राहतात. अतिशय विदारक आणि भयान अशी ही परिस्थिती आणि त्यावर मात न करू शकणारी आपली आरोग्य व्यवस्था. दरवर्षी होणारे बालमृत्यू आणि कुपोषण यावर होणाऱ्या बातम्या, तात्पुरती सरकारने केलेली मलमपट्टी आणि परंतु कायमस्वरूपी न केलेल्या उपाययोजना याचंच दर्शन म्हणजे अतिदुर्गम भागातील ही खरोखरी वस्तुस्थिती. शासन स्तरावर या बातमीनंतर तरी निश्चितपणे याची दखल घेतली जाईल का, हा सगळ्यात मोठा सवाल. आणि अशाच पद्धतीची बाळंतपणं यापुढची तरी आपण रोखू शकतो का? तसेच शासन स्तरावर नवसंजीवनी अंतर्गत पूर्वीची दाईंची प्रशिक्षणाची योजना कार्यान्वित होईल का, या प्रश्नासह